नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सरदेवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज जो काही विधान भवनामध्ये खूप मोठा विषय जो चर्चेला गेला, तो नवीन विषय म्हणजे कोणता होता? जो माननीय जे काही आमदार आहेत, रोहित पवार यांनी जो विधान भवनामध्ये जो एक मुद्दा उपस्थित केला, खास करून जो आपल्या क्षेत्राशी खूप निगडीत असलेला आणि विधान भवनात जो काही बोलला जाणारा किंवा चर्चेला जाणारा अतिशय महत्वाचा होता. पण त्याला देखील आज म्हणजे उशीर झालेला आहे. पण काही हरकत नाही. माननीय आमदार जे काही रोहित पवार जे आहेत, त्यांनी हा मुद्दा उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे. आता हा जो काही मुद्दा आहे, एक महत्वाची म्हणजे आम्ही जे काही सुरुवातीलाच म्हणजे जशी ग्रुप सी ची ऍड पडली आणि ती जी काही ऍड आहे तेव्हापासून जे काही म्हणजे आयोगाने ज्यावेळेस जाहीर केलं की आतापासून जेवढ्या प्रिलिम्स होणार आहेत, म्हणजे पूर्व परीक्षा होणार आहेत, त्या सर्व पूर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सीबीटी पद्धतीने होतील असं आयोगाने जाहीर केलं. त्यानंतर त्याच दिवसापासून आमचा या ऑनलाईनच्या माध्यमातून त्या सर्व प्रक्रियेला आमचा विरोध ठरलेला आहे. बघा, माननीय आयोगाला वारंवार आम्ही विनंती करतोय, निवेदन देतोय, पण आयोग हे त्यांचे निर्णय बदलण्यासाठी अजून काही प्रयत्न करत नाही. दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय, सगळे आम्ही हे संवैधानिक मार्गाने हे सगळे आम्ही विरोध दर्शवतोय, पण आयोग त्यांच्याच पद्धतीने किंवा सीएम जरी असतील महाराष्ट्राचे, ते सीएम देखील आम्हालाच म्हणजे विद्यार्थ्यांनाच सर्व या गोष्टी समजावून सुटले आहेत की ऑनलाईन परीक्षा म्हणजे जर सगळं हे फास्ट म्हणजे अतिवेगाने जर घ्यायचं असेल तर हे ऑनलाईन परीक्षा अतिशय गरजेचं आहे. पण एक महत्वाचं आहे, आम्ही त्यांना प्रत्युत्तरामध्ये एक विनंती स्वरूपात हे त्यांना उत्तर देतोय की आम्हाला अतिवेग पाहिजे आहे, पण एवढा पण अतिवेग पाहिजे नाही की आमच्या नोकऱ्यास त्या कोणीतरी दुसरे हे जे काही धनदाटगे जे काही लोक आहेत ते आमच्या नोकऱ्या पळवतील. जरी तुमचा विचार हा चांगला, अतिशय चांगला असेल की तुम्ही अतिवेगाने हे जे काही सर्व परीक्षा पद्धती आहे ती राबवण्यासाठी हे तुम्ही जर नियोजन करत असाल, हा ठीक आहे ना, आम्ही तुमच्याही निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण आमच्याही म्हणण्याचा तुम्ही आदर करावा अशी आमची इच्छा आहे. कारण ऑनलाईन परीक्षामध्ये इथून मागचे असे भरपूर घोटाळे झालेले आहेत, त्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. कित्येक ठिकाणी न्यूजपेपर असतील, आजही पुरावे त्या ठिकाणी मुलं ते पुरावे घेऊन जात आहेत. आज ज्यावेळेस माननीय आमदार रोहित पवार यांनी ज्यावेळेस पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस सगळे आमचे मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी, बंधू भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होते. एका आमच्या बंधूंनी तर सांगितलं की मी त्या सरळ सेवेच्या 16 परीक्षा मी त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा दिल्या, पण मी त्या एकाही परीक्षेमध्ये पास झालेलो नाहीये. आणि दुसरं म्हणजे काय, आयोगाची जेवढ्या प्रिलिम्स झालेल्या आहेत ते एकही प्रिलिम्स मी नापास नाहीये, फेल नाहीये. म्हणून याच्यावरून हे कळतं की जे काही ऑनलाईन पद्धती आहे ती नॉलेज नाही, तर ते त्यांचं नॉर्मलायझेशन आणि त्यामध्ये भरपूर घोटाळा. आता आम्हाला जर एखाद्या वेळेस नॉर्मलायझेशनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, आम्ही कसं घ्यायचंय, कोणता आधार आहे आमच्यापाशी? आमच्या एखाद्या मित्राला ज्याचा पेपर अगोदर झालेला आहे आणि आमचा नंतर झालेला आहे, ठीक आहे, आणि त्याला चांगले मार्क्स आहेत, मलाही चांगले मार्क्स आहेत, नॉर्मलायझेशन मध्ये त्याचे अजून वाढले, माझे कमी झालेत, मला कोणता आधार आहे, मी कोणत्या आधारावर मी ते नॉर्मलायझेशनचा ऑब्जेक्शन घेऊ? कारण ते नॉर्मलायझेशनचं जे काही सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, तो तुम्हालाच माहिती, तुम्ही तो कसा बनवलेला आहे आणि याच्या बनवण्यासाठी आता हे याचा शोधच कोणी लावला हे महत्वाचं, त्याचा शोध घ्यावा लागेल मी तर म्हणतो. कारण नॉर्मलायझेशन मध्ये अरे प्रश्न तर ठीक आहेत ना बाबा, आता नॉर्मलायझेशन एक फॉर्म्युला आहे, जर हार्ड शिफ्ट आणि जी काही इझी शिफ्ट कशी कन्सिडर करायची, तर जर जास्त मुलांना जर चांगले मार्क असतील तर ती इझी, जर जास्त मुलांना कमी मार्क्स असतील तर ती हार्ड. अरे हे काय, हा कोणत्या पद्धती आहे? ठीक आहे, त्यासाठी याला कोणताही आधार नाही. त्यासाठी माननीय आयोग असेल किंवा माननीय राज्य सरकार असेल, त्यांना आमची विनंती आहे, निवेदन आहे की तुम्ही हे सगळं ऑनलाईन पद्धती घेत आहेत ती फार चुकीची आहे. तुम्ही जी काही ऑफलाईन आहे त्या ऑफलाईनवरच जे अगोदर जशी होत होती तशीच त्याच पद्धतीने, जसं तुम्ही राज्यसेवा पूर्वचा निकाल लावलेला आहे 21-22 दिवसामध्ये, त्यानंतर जे काही गट ब आहे त्याचाही 20 दिवसाच्या आसपास तुम्ही निकाल लावलेला आहे. ठीक आहे ना, आम्हाला तेवढा आम्ही वाट पाहू शकतो. अतिवेग म्हणण्यापेक्षा म्हणजे खूपच अतिवेग करायचा कशासाठी, 1 महिना पण आम्ही वाट पाहू शकतो एखाद्या रिझल्टसाठी. ठीक आहे, त्यासाठी आयोग जे काही म्हणतंय की अतिवेगाने काम होणार नाही, त्यांच्यासाठी एक विनंती आहे की 1 महिना आम्ही प्रिलिमच्या रिझल्टसाठी असो, मेन्ससाठी असो किंवा जे फायनल रिझल्ट आहे त्यासाठी आम्ही थांबवू शकतो थोड्या वेळ.
ठीक आहे. त्यासाठी पण आमचं एक महत्वाची विनंती कोणती, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक व्हायला हवी. जसं कालचं जे आंदोलन झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये, खूप मोठ्या जे काही माननीय सगळे आमचे विठ्ठल कांगणे सर असतील यांच्या नेतृत्वामध्ये असतील किंवा नितेश कराळे सर असतील, यांच्या सर्व आमच्या शिक्षक वर्गांच्या नेतृत्वामध्ये हे जे आंदोलन आहे ते आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतंय. त्यानंतर जे आमचे सगळे बंधू भगिनी आहेत, विद्यार्थी आहेत, ते सगळे त्या आंदोलनाला खूप मोठा जनसागरला आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे. काही ठिकाणी त्याच आंदोलनाचे काही जण त्यावर टीका करताना देखील पाहिले, कारण याच्यामध्ये राजकीय भरपूर गोष्टी गेल्या. अरे राजकीय कसं वागांनो, जर हे सगळं जर तुम्ही एखाद्या आयोगाविषयी जर जर तुम्ही लढताय, आता आयोग हा फक्त ऑटोनॉमस बॉडी आहे बाबांनो, आहे स्वायत्त संस्था आहे, पण ती स्वायत्त संस्था म्हणून काम करते का ऍक्च्युअल? तर नाही. हे सगळं राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ही सगळ्या गोष्टी चालू आहेत ना वागांनो, म्हणून राज्य सरकारला देखील तिथे बोलावंच लागेल ना आपल्याला. त्यासाठी जे काही माननीय नेतृत्वांनी, आपल्या सगळ्याच्या नेतृत्वांनी जे काही आपल्याला साथ दिलेली आहे, माननीय रोहित पवार असतील किंवा इतर राजकीय ते आपले दीपक केदार असतील, यांनी सगळ्यांना यांनी जर त्या आंदोलनामध्ये जर राजकीय भूमिका मांडली असेल, म्हणजेच राजकीय भूमिका ही विद्यार्थ्यांच्या संबंधामध्ये, त्यांनी काय त्यांचे पर्सनल इश्यू मांडलेले नाहीयेत. महत्वाचं म्हणजे काय, याच ऑनलाईन पद्धतीला अनुसरून त्यांनी राज्य सरकारला देखील खडे बोल सुनावले आहेत. अतिशय योग्य आहे माझ्या मते ते. जर आमचेच जे काही बंधू आहेत जे याच प्रक्रियेला सगळे त्या राजकारण घुसवलंय म्हणून ते त्याच मोर्चाला ट्रोल करतायत, त्यांना विनंती आहे असे काही करू नका. कारण एक जी देणगी आहे, आतापर्यंत एकही आंदोलन मोठं झालं नव्हतं बघा. वर्ध्यामध्ये झालं, पण छत्रपती संभाजीनगर सारखं आंदोलन कुठेही आतापर्यंत झाले नाही. अजून पुण्याचं बाकी आहे. त्यासाठी हे जे काही आंदोलन आहे त्यामध्ये असं थोड्याफार गोष्टी, आता विरोधी पक्ष आहे आपल्यासोबत येतो, त्याचं स्वागत करायला आपण हवं ना, नाहीतर असंही आपण एकटेच पडलेलो आहोत. आता एवढे मोठे आमदार आहेत, 288 आहेत, त्यांच्यापैकी कोण आला आपल्यासाठी आपल्या मदतीला? माननीय रोहित पवार आले ना, ठीक आहे. त्यानंतर दीपक केदार असतील, हे आले सर्वजण. त्यासाठी माननीय आमचे मित्र रमेश पाटील असतील, हे देखील त्या ठिकाणी आलेले. त्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टीला त्या ऑनलाईन परीक्षा पद्धती जी आहे त्याला ऑफलाईन कसं घालता येईल त्याच्यावर भर द्या. आपल्यातच भांडण करून किंवा आपलं अस्तित्व दर्शवण्यासाठी ही जागा नाही वागानो. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जो काय आजचा विषय महत्वाचा झालेला आहे विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, तो म्हणजे माननीय रोहित पवार जे आहेत त्यांनी जे काही आयोगाचं परिपत्रक आहे किंवा शुद्धीपत्रक जे आहे त्याच्यामध्ये जी सीबीटी पद्धत म्हणजे ऑनलाईन परीक्षा पद्धतीनुसार प्रिलिम्स होणार आहे, हे जे काय परिपत्रक होतं ते आयोगाचं त्यांनी सर्व बोलून शेवटी ते परिपत्रक फाडल्याची आपल्याला घटना पाहायला मिळेल. अतिशय उत्तम या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी तसं कृत्य केलं, आम्ही त्या कृत्याला समर्थन करतो. आता एक महत्वाचं म्हणजे आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे माणसं आहोत, आम्ही वैचारिक माणसं आहोत. पण एक तेवढंच महत्वाचं आहे की जर आमच्यावर जर अन्याय त्याच्यावर होणार जर एखादं शुद्धीपत्रक जर तुम्ही काढत असाल तर माननीय जे रोहित पवारांनी जे काय केलेलं आहे त्या कृत्याला आमचं समर्थन आहे. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे त्यांनी जे शुद्धीपत्रक पाडलेलं आहे ते खूप चांगलं केलेलं आहे आणि यावर लवकरच माननीय राज्य सरकार असो किंवा माननीय आयोग असो यांनी त्याच्यावर दखल घ्यावी आणि याची काय ऑनलाईन परीक्षा पद्धती आहे ती लवकरच रद्द करून जी काही अगोदरची ऑफलाईन पद्धत ही जी काय होती त्यावरच भर द्यावा अशी आमची सर्व विद्यार्थी किंवा शिक्षक वृंदांची विनंती आहे. लवकरच आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर्व लायब्ररीमध्ये जाऊन, आम्ही वैयक्तिक लायब्ररीमध्ये जाऊन एक निवेदन तयार करून सर्व मुलांची सह्यांची मोहीम, एक निवेदन तयार करून त्या पाठीमागे सर्व मुलांच्या सह्या घेणार आहोत आणि तेच निवेदन तयार करून आम्ही जे काही माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं जे काही मेन ऑफिस आहे, मुख्य कार्यालय आहे, त्या ठिकाणी आम्ही ते पोस्टाने पाठवणार आहोत. उद्याच ही आम्ही सर्व प्रक्रिया करण्याची ठरवलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे हे सर्व संविधानिक मार्गाने होणार आहे आणि दुसरं म्हणजे निवेदनाच्या अर्ज विनंतीच्या मार्गाने आम्ही हे सगळं उद्या घडून आणणार आहोत. जरी आमच्यामध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आमच्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधा, आमच्या सर्व टीमशी संपर्क साधा. आम्ही हे देवगिरी आयएस अकॅडमीच्या माध्यमातून, आता देवगिरी आयएस अकॅडमीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा आता हे आमचा क्लास जो काय आहे हा मध्ये आणण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे खास करून काय, आम्ही भरपूर जे काही अगोदरचे जे जुने क्लासेस आहेत त्यांना नेतृत्व करण्यासाठी आम्ही
किंवा एक थोडंसं पुढं व्हा म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, पण त्यांच्याकडून काही सकारात्मक भूमिका अजून काही आलेली नाही आमच्यासाठी. त्यासाठी आम्हाला स्वतः थोडंसं पुढं होऊन एक अर्ज विनंतीच्या मार्गाने, संविधानांच्या मार्गाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानांच्या मार्गानेच आम्हाला तो लढा थोडासा पुढे न्यावा लागेल आमच्या जिल्ह्यामधून. त्यासाठी आम्ही उद्या हे जे काही अर्ज विनंतीच्या माध्यमातून सह्याची मोहीम राबवून आम्ही मान्य आयोगाला हे पत्राच्या माध्यमातून निवेदन पाठवणार आहोत. त्यासाठी तुम्ही देखील जर काही मदत करू शकत असाल, काही तुमचं जर सल्ला स्वरूपात काही अजून गोष्टी असतील तर आमच्या टीमशी तुम्ही संपर्क साधून काही सांगू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. थँक्यू.